ओके. चॅप्टर नंबर 8, प्रकरण 8 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान. पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान ह्या प्रकरणामध्ये बघा, बऱ्याच ठिकाणी आपण बोनसाय झाड वगैरे पाहतो. बुटकी झाड म्हणजे छोटं वडाचं झाड वगैरे असेल, कुंडीमध्ये वडाचं झाड लावता बघा. तर मग हे नक्की टेक्निक वापरलं कसं जातं, हे काय त्याच्यामध्ये पेशी विज्ञान. बारीक झाड पेशी काढून घ्यायची, त्याच्यावर प्रयोग करायचे आणि त्यातल्या छोट्या छोट्या जाती ह्या शोधून काढायच्या. या पेशी विज्ञान सेल टेक्नॉलॉजीने काय झालेलं आहे की बरेचसे असे झाडं आहेत की त्यांच्या बुटक्या जाती जास्त पिकं देणारे, छोट्या उंचीच्या पण फळं जास्त, अशा प्रकारचे संशोधन करून आता नवीन वाण हे तयार करण्यात आलेले आहेत. आता जर आपण पाहिलं तर बघा, बाजारामध्ये तर ऍपल बोर येतात. ऍपल बोर म्हणजे काय प्रकार आहे? नथिंग बट व्हॉट सेल टेक्नॉलॉजी, म्हणजे पेशी विज्ञान, नथिंग एल्स. मग हे ह्या प्रकारामध्ये आपल्याला शिकायचं आहे सगळं. तर पहिलं बघूया आता पेशी विज्ञान म्हणजे काय. हे आकृती आहेत, हे तुम्ही घरी भरून काढायचे आहेत, होमवर्क आहे. यापूर्वी आपण पेशींचा प्रकार, पेशींची रचना आणि पेशी लंगकेचा अभ्यास केला आहे. यालाच पेशी विज्ञान असं म्हणतात. Cytology. Earlier we have studied the structure, types and organelles of the cells. This is called as what? Cell biology or cytology. Besides above the mentioned point, it includes the study of cell division and many other aspects of the cell. या व्यतिरिक्त काय की पेशी विभाजन सगळ्यात महत्वाचं आहे. पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. त्यात पेशीच्या वरील मुद्द्यांव्यतिरिक्त पेशी विभाजन तसेच पेशीविषयक इतर सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला जातो. मग नक्की याचा फायदा काय होतो? मानवी आरोग्याला पण पेशींचा फायदा आहे. सेल डिव्हिजन, एकाचे 2, 2चे 4, अशा प्रकारे सेल डिव्हिजन होत राहतं. बघा या ठिकाणी पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल होत आहे. भारतामध्ये पुणे आणि बेंगळुरू येथे खास पेशीवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारल्या आहेत. पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बंगळुरू येथे इन्स्टेम या संस्था खूप मोलाचे संशोधन करतात. या संस्थेविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे. बघा या ठिकाणी सेमी. There are revolutionary changes in the field of human health due to cell biology. खूप क्रांतिकारी बदल झाले आहेत. माणसात सुद्धा आजारावर बरेच नवीन मेडिसिन्स निघालेले आहेत. त्यांनी माणसाचं आयुष्य वाढलेलं आहे. नवीन जाती निर्माण झालेल्या आहेत. फळांचे म्हणा, फुलांचे म्हणा, धान्याचे म्हणा. Research institute specially dedicated for research only cells are established at Pune and Bangalore, India. National Center for Cell Science, Pune and INSTEM at Bangalore are involved in valuable research. या ठिकाणी 2 संस्था आहेत आणि हे या पेशी विभाजन म्हणजे सेल कल्चर काय करतात? संशोधन करतात, रिसर्च करत आहेत. आता सगळ्यात महत्वाचे कुठले आहेत? मूल पेशी. नावाचं काय आहेत? मूल आणि पेशी. स्टेम सेल. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट अशा पेशी आहेत. आता माणूस काय आपण पोट बहुपेशी आहोत. देर आर स्पेशल टाइप ऑफ सेल प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम. आपल्या प्रत्येक पार्ट मध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत. हातातले सेल्स वेगळे, कानाचे वेगळे, नाकाचे वेगळे, मेनी ऑफ अदर. बहुपेशी शरीरात असलेल्या विशिष्ट अशा पेशी आहेत. या पेशी बहुपेशी सजीवाच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यास या पेशींचा महत्वपूर्ण वाटा असतो. आपल्या एखाद्याला हाताला कट झालं किंवा काही लागलं तर कालांतर जखम भरून निघते. मग ही भरून काढण्याचं काम कोण करतं? या स्टेम मूल पेशी. These cells give rise to all other types of cells present in body of multicellular organism. Similarly, these cells play an important role in wound healing.
जर आपल्याला जखम झाली तर ती भरून काढण्याचं काम ह्या कोण करतात, मूलपेशी करतात. मग आपण असं बऱ्याच म्हणतो ज्या ठिकाणी डायबिटीस आहेत त्यांची जखम लवकर भरून येत नाही. तर का भरलं जात नाही ह्या ठिकाणी, की त्यांची जे शुगर लेवल आहेत ती इम्बॅलन्स असते. त्यामुळे हे पेशंटचे कार्य पण कसं होतं, इम्बॅलन्स होऊन जातं. त्यामुळे त्या लोकांची जखम लवकर भरल्या जात नाही. आता मागच्या क्लासमध्ये नवीला आपण शिकले बघा, स्टेम सेल मूल होती. नवीला प्रकार होता. मागील इथं आपण वनस्पतीतील मूलपेशीचा अभ्यास केला होता. आता आपण प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरातील मूलपेशींचा अभ्यास करणार आहोत. नववीला आपण कसला केला होता, वनस्पतींचा. आता कसला करणार, प्राणी आणि मानव. स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्यावर जे युग्मनच बनते त्याच्या पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो. त्यावरील सर्व पेशी जवळपास एकसारखे असतात. या पेशींना काय म्हणतात, मूलपेशी म्हणतात. New organisms are formed from zygote that formed by union of male and female gamete. At the earliest stage of development, organism is the form of mass of cell. All the cells in that mass are almost alike. These cells are called as stem cell. बघा या ठिकाणी पुरुष आणि स्त्रियांपासून एक युग्मक तयार होतो आणि मग तो गोळा असतो तो. तर हा जो गोळा आहे हाच कसला असतो, तुमचा स्टेम सेलचा असतो. पुढे या स्पेशल शरीरातील कोणत्या पेशींचा वेगळ्या निर्मिती करतात, विविध रूपे काम करू लागतात. मग सुरुवातीला काय असतो, स्टेम सेल. मग यातून पुढे मग हात पाय सगळे डोकं वगैरे डोळ्याने मग ते काय वेगळ्या ऊती निर्मिती होते. यालाच मूल पेशींची विभाजन म्हणजेच काय करतात, एकापासून अनेक पेशी तयार होतात, विभाजन असे म्हणतात. पण एकदा का ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार स्वतःसारखे इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागातील स्थिती असते, पण काही ठिकाणी मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. समजा ही एक पेशी आहेत, यानंतर हात पाय फुटणे. मग आता फक्त पायातली पेशी फक्त काय करतात, स्वतःसारखंच पेशी तयार करू शकतात, दुसरे त्यांना पेशी तयार करता येत नाही. During further development, these cells are any type of cells, different type of tissues are perform different function of the body. This is the differentiation of stem cells. However, once the tissue are formed, the cell in the tissue at the most can form same type of cell. Only this is in this case, sorry, this is case in each part of the body. However, stem cells are present longer duration on some parts of the body. याचा अर्थ असा होतो की समजा आपल्या बाळा जन्म एक पेशीने सुरुवात होते, त्यानंतर हात पाय डोके वगैरे येणे, हात पाय वगैरे प्रत्येक पेशी का आता वेगळ्या होत्या. आता ह्या हातातल्या पेशी वेगळ्या, पायातल्या पेशी वेगळ्या. पण एकदा जर डेव्हलपमेंट राहिली तर हातातले पेशी फक्त काय करतात, हातातल्याच पेशी तयार करू शकतात, नंतर त्यांना दुसऱ्या पेशी तयार करता येत नाही. आणि यातल्या अशा बऱ्याचशा ह्या स्टेम सेल आहेत बॉडी मधल्या की त्या बराच काळ काय जिवंत राहू शकतात. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळी जोडतो त्या नाळीमध्ये मूलपेशी असतात. भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेत मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, मेद होती व रक्त यात मूलपेशी असतात. या मूलपेशी वापर करून वेगळ्या ऊती तयार करण्यात, तसेच एखाद्याचा ह्रास पावला असेल तर भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झालेलं आहे. या प्रकाराने स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द umbilical कॉर्ड्स, म्हणजे बघा नाळ्याने जोडले असतात. म्हणून कसे नाळ असते बघा, त्या नाळेमध्ये काय असतात, मूल स्टेम सेल्स असतात, मूलपेशी असतात. Stem cells represent the red bone marrow and the adipose connective tissues of adult human being. It has become possible to produce different types of tissues and the what degenerative parts of and any organs with the help of these stem cells. मग याच्यामध्ये कुठे असतात, प्रेझेंट बोन मॅरो मध्ये असतात, ॲडिपोज कनेक्टिव्ह मध्ये असतात. त्याच्यानंतर ॲडल्ट ह्युमनचे हे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात. इथून मग काय करतात, ह्या पेशी काढतात आणि एखादा जर पार्ट डॅमेज झाला असेल तसा उभे पार्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस करून तो जोडला जातो.
जरा डोकं चालू आहे तुम्हाला. याचं जतन कसं करतो बघा, सगळ्यात महत्वाचं आहे. मूल पेशी जतन करण्याकरता नाळेतील रक्त असती मज्जा अथवा कोपरपुटीतील भ्रूणपेशींचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यात ठेवले जाते. ह्या कुप्या -135 अंश पासून -190 अंश काही प्रमाणात द्रवरूप नायट्रोजन ठेवला जातात. टँक असतात द्रवरूप नायट्रोजनचे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील हे टँक. आपल्या याच्यात जर तुम्ही त्याची वाहतूक करायची असेल तुम्हाला, तर आपले हे असतं बघा, दुधाच्या 20 लिटरच्या भरण्या किटल्या, त्या टाईप त्याचा आकार असतो. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल्स सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम द source like cord blood, red bone marrow, or embryo are kept in small sterile vials. Those vials are kept in liquid nitrogen at -135 to -190 degree centigrade. आता नंतर बघा, स्टेम सेल रिसर्च, मूल पेशीचं काय संशोधन आहे. In biotechnology, stem cells are researched in what evolutionary events after cloning. This technique has potential is bringing about the fundamental changes in the medical science. पहिलं क्लोन म्हणजे काय, हुबेहूब आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणे. आणि पहिला क्लोन कसला केलाय, मेंढीचा केलेला आहे. त्या मेंढीचं नाव काय, डॉली. क्लोनिंग नंतर जैव तंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूल पेशींचे संशोधन होय. संपूर्ण वैद्यक शास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्यासाठी क्षमता या तंत्रज्ञानात आहे. तर बघा या ठिकाणी स्रोताच्या आधारावर मूल पेशींचे 2 प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणपेशी मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. आता यातले आपण भ्रूण एम्ब्रियोनिक स्टेम सेल घेऊया, नंतर वयस्क घेऊया ॲडल्टचं. Depending upon source, stem cells are also 2 types: an embryonic stem cell and not adult stem cells. तर पहिले घेऊया एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स म्हणजे भ्रूण. Division of zygote starts and therefore it's got into embryo. So this is female gametes and this is male gametes. एकत्र येऊन काय तयार होतं तुमचा एम्ब्रियो. जायगोट तयार झाल्यानंतर काय तयार होतं, एम्ब्रियो भ्रूण तयार व्हायला लागतो. Cells of embryo undergoes repeated mitotic divisions. Cell differentiation starts from 14 days of the conceptions. 14 दिवसानंतर मात्र याचं वाढ व्हायला लागते. Cells of different organs like osteocytes, bone cells, hepatocytes, liver cells, and neurons are formed due to differentiation. Embryonic cells before differentiations are called as embryonic stem cells. 20 different types of cells in human body. शाला किती आहेत, 220 आपण मराठीत बघू. Are formed from single type of cell, that is embryonic stem cells. Thus, stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability, and they are present cell of all type of human cells. This property of stem cells is called as what? Pluripotency. It has been found that these stem cells are collected well before beginning of differentiation of 14 days, that is during 5 to 7 days, and cultures with a certain biochemical stimulus in laboratory. As per stimulus, they can transport themselves into desired types of cells, thereby tissue, and finally into organ. आता याविषयी आपण माहिती घेऊया मराठीत वाचून प्रत्येक टॉपिकची. फळल्यानंतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्याचे रूपांतर कसे होते, भ्रूणामध्ये होते. म्हणजेच काय, स्त्री पुंज आणि स्त्री एकत्र आल्यानंतर काय तयार होतं, अंडाशय फलित होतं. समजून घ्या, स्त्री अंडाशय आहे ते. याच्यात जर हे दोन्ही गेले, पुंयुग्म स्त्रीयुग्म, याचं फलनाला लागतं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, भ्रूणामध्ये होतं. या भ्रूण पेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींची विशेषीकरणास सुरुवात होते. म्हणजे हळूहळू प्रत्येक प्रकारची पेशी तयार व्हायला लागतात. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात शरीरामध्ये. पहिले का असतं, फक्त एक पेशी असते आणि नंतर 14व्या दिवसानंतर प्रत्येक पेशीचं काय व्हायला लागतं, विशेषीकरण व्हायला लागतं. आणि त्यानंतर बघा त्याच्यामध्ये कुठली अस्थिपेशी तयार होते, यकृत पेशी होते आणि चेतापेशी तयार व्हायला लागतात.
असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूण पेशींना मूलपेशी असं म्हणतात. सुरुवातीची कुठली पेशी असते? मूलपेशी असते. मानवी शरीरात 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशींपासून जन्म घेतात. या 220 पेशी आहेत शरीरामध्ये, पण जन्म कशापासून होतो? हा मूल पेशींपासून होतो, स्टेम सेल पासून होतो. म्हणजेच मूल पेशा अविभजित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरुत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. सुरुवातीला कुठल्या असतात? या मूल पेशी, म्हणून सर्वांना काय म्हणतात? पालक पेशी असं म्हणतात. खाण्याची पालक नाही, याच्यापासून तयार होण्याला पालक पेशी असं म्हणतात. मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजेच 5व्या-7व्या दिवशी जर या पेशी काढून घेऊन त्यांच्या प्रयोगशाळेत वाढवले तर त्याचे विशिष्ट जे रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये होते. आता याच विशेषीकरण सुरुवात कधी? 14 दिवसापासून सुरुवात होते. पण जर आपण ह्या जर पेशी म्हणजेच 14व्या दिवस होण्याच्या अगोदर 5व्या ते 7व्या दिवशी जर काढून घेतल्या आणि त्या जर प्रयोगशाळेत वाढवल्या तर त्यापासून आपल्याला पाहिजे तशा पेशी आणि पाहिजे तशा अवयवामध्ये रूपांतर आपण करू शकतो. यालाच काय म्हणतात? क्लोनिंग असं म्हणतात. पुढची आहे तुमची वयस्क किंवा प्रौढ मूल पेशी. Adult stem cells. Stem cells can be obtained from the body by adult person too. There are three main sources of stem cells in the body of adult person. याचा अर्थ काय होतो बघा की वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूल पेशी मिळत जातात. वयस्कांच्या शरीरातून मूल पेशी मिळण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. एक म्हणजे अस्थिमज्जा, मेदउती व रक्त. तसेच जन्मानंतर लगेचच नाळेमध्ये रक्तातून मूलपेशी मिळवता येतात. Stem cells can be obtained from red bone marrow, adipose connective tissue and blood. Besides, stem cells can be obtained from cord of what immediate after birth. त्या नाळेमधून देखील रक्त जे असतं नाळेमधलं त्याच्यामधून देखील मूलते आपल्याला हे मिळवल्या जातात ऍडल्ट मधून. त्यातले उपयोग काय आहेत? नक्की कशासाठी मिळवलं जातं आपण हे? सेल थेरपी, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, पुनरुज्जीवन उपचार पद्धतीमध्ये पहिले सेल थेरपी आहे. अल्झायमरचा आजार, कंपवात इत्यादी कमी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूल पेशींचा वापर केला जातो. Cell therapy. Stem cells are used to replace the dead cells in case of condition like diabetes, myocardial infarctions, अल्झायमर डिसीज आणि पार्किन्सन डिसीज. इतके जर आजार झाले, त्या आजार जर तिथल्या पेशी खराब झाल्या तर या पेशी त्या ठिकाणी नवीन टाकता येतात आणि त्या पेशी कशा मिळवतात? ऍडल्टच्या बोन मॅरो मधून, रेड बोन मॅरो मधून, ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज आणि ब्लड, रक्त आहे, जॉईंटच्या टिश्यू आहेत आणि ज्या हाडांमध्ये बघा बेद नसा तो त्याला 2 हाडांमध्ये बघा ते नरम असतं ते त्याला म्हणतात रेड बोन मॅरो असं त्यापासून मिळवलं जातं. ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इतर रोगांमध्ये लागणं रक्तपेशी बनवण्यासाठी. To produce blood cells required to condition like anemia, thalassemia, leukemia, etc. ही जर तुमची रिजनरेटिव्ह थेरपी. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयव प्रत्यारोपण कसलं करतं बघा अवयव रोपण? यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूल पेशीपासून ते अवयव बनवून त्याचे रोपण करता येतात. In case of failure of organ like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. पण या करता त्याचे बोन मॅरो व सह त्यातून काढावे लागतात.
आता जे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहेत, अवयव प्रत्यारोपण, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. देहदान वगैरे. स्वॉट ऑर्गन्स अँड बॉडी डोनेशन, हे वाचून घ्या तुम्ही. होमवर्क आहे. आता मेन टॉपिक आहेत. दान करण्यायोग्य काय काय माणसाचं. डोळे आहेत, फुफ्फुस आहेत, यकृत आहेत, हाडे आहेत, त्वचा आहेत, मूत्रपिंड आहेत, स्वादुपिंड आहेत, हृदय आहेत. स्किन, किडनी, पॅन्क्रिज, हार्ट. पॅन्क्रिज खराबमुळे माणसाला मधुमेह होतो, लक्षात ठेवायचा. मधुमेह काय होतं, हार्टवर प्रॉब्लेम येतो, हार्टवर डोळ्यांवर. ठीक आहे, द्या. दान करावे. पॅन्क्रिज म्हणजेच काय जातं, स्वादुपिंड, हार्ट, आय, लंग्स, लिव्हर अँड बोन, हे तुम्ही सगळे दान करू शकता. पुरी बॉडी दान करावं लागेल. मग जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. We have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridizations in organs for human welfare. मानवी फायद्याच्या दृष्टीने सर्जनमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल करून व संकर घडून सुधारणा करण्याला जैवतंत्र असे म्हणतात. हे मागील आपण शिकलो आहोत. This is called as what? Biotechnology. Various branches of science like cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering are included in biotechnology. याच्यामध्ये काय केलं बघा, पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र व रेल्वे जीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाचा विविध शाखांचा समावेश होतो. पण आपल्याला जनरली बघा, मुख्यत्वे करून कशा ते शेती व औषध निर्मिती जैव तंत्रामुळे बरीच प्रगती झाली आहे. There are considerable progress mainly field of agriculture and pharmacy due to biotechnology. New experiments are being performed for improving agriculture yield. In pharmacy, experiments for production of antibodies, vitamins and hormones like insulin have been successful. High-class variety of crop have been developed through the technique of tissue culture. मुख्यत्वे करून शेती व औषध निर्मित जैवतंत्रामुळे बरीच प्रगती झाली आहे. शेतीमधून वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन यासारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झालेले आहेत. उत्तीसवनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रकारच्या प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच 2-3 एक्झाम्पल दिलेले होते. आजकाल आंबे झाड छोटे छोटे असतात, पण त्या झाडांना भरपूर आंबे लागतात. ते कशामुळे? जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी मुळे. Biotechnologies include following main areas. Use of various ability of microbes like yogurt production from milks and alcohol from molasses. योगर्ट म्हणजेच काय? दही. मोलॅसिस म्हणजे मळी. सूक्ष्मजीवांची विविध क्षमतेचा वापर करणे, उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे. सेकंड, use of productivity of the cells, example production of antibiotics and vaccines etc with the help of specific cell. पेशींचे उत्पादन
क्षमतेचा वापर करून उदाहरणार्थ विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके लस यांची निर्मिती करणे. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर. DNA व प्रथिन यासारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. ओके, बघा या ठिकाणी आता जैवतंत्राने प्रामुख्याने पुढे समावेश होतो. तर यातला आता चौथा पॉइंट बघा, जनुकीय बदल घडून आणून हव्या त्या गुणधर्माच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पद निर्मिती करता. उदाहरणार्थ जीवाणूमध्ये जनुकीय बदल घडून आणून मानवी वाढीचे श्रमप्रेरक हार्मोन्स निर्माण करण्यास भाग पाडणे. Development plants, animals and products of desired quality by genes manipulations. Production of human growth hormone with the help of genetically modified bacteria. तर प्रत्येक याच्यामध्ये आहेत, केळीच्या पण बुटके जाती निघाल्या आहेत, वनस्पतींच्या आहेत, मानव देखील हार्मोन्स चेंज करणाऱ्या जेनेटिक बदल घडून आणणाऱ्या ऊती आता निर्माण करण्यात येतात. पाचवं बघा, गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतींचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन, संकरित बियांची निर्मिती. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. एक्झाम्पल टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स. आता हायब्रिड सीड्स म्हणजे काय? हायब्रिड आपण आता समजा घ्या गव्हाचं घ्या. गव्हाचे पहिले आपले नॉन जेनेटिक होतं, त्याच्यामध्ये काय जेनेटिकली बदल करून त्या गव्हाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, कमी कालावधीत येणाऱ्या जाती निर्माण करतात. त्यांना कीड कमी असतं, फुगवण जास्त असते, जास्त उत्पन्न मिळतं, कमी कालावधी लागतो. असे बदल घडून नवीन नवीन प्रकारचे टिश्यू कल्चर ऊती. आता ऊती संवर्धन कशामध्ये करतात? केळीमध्ये करतात. केळीमध्ये ऊती संवर्धन करून झाड बुटकं कमी दिवसामध्ये जास्त केळी देणारं वगैरे असं जेनेटिकली काय करतात? बदल घडून आणतात. मग याचे उपयोग काय आपल्याला नक्की? हे सगळे बदल करतो आपण, सगळ्या मूल पेशी बदलतो, स्टेम बदलतो सगळे. मग याचा आपल्याला उपयोग काय नक्की? व्हॉट इज द यूज? It has become possible to increase per hectare's yield is irrespective to the limitation of cropland area. याचा अर्थ तुम्हाला बघा सांगितलं की पृथ्वीवर शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टर जास्त उत्पादन घेणे शक्य झालं आहे. म्हणजे क्षेत्र जरी कमी असलं तरी उत्पन्न जास्त. Expenses on disease control have minimized the development of resistance varieties. रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रण होण्याचा खर्च बराच कसा होतो? कमी होतो. असे जर जात तयार करता की तिला कीटक किंवा रोग लागणार नाही, त्यामुळे होणारा फवारणी वगैरे खर्च कसा आहे? नियंत्रित होतो. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फूड सेटिंग व्हरायटी, yield per annum has been increased. लवकर फळधारणा होण्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होत आहे. Development of stress resistant varieties which can be withstand variable temperature, water space, changing fertility of soils, etc. has become possible. बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाढण्याची निर्मिती शक्य झालेली आहेत. आणि हे IMP आहेत. हा टॉपिक सगळ्यांनी व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आता याचे व्यावहारिक उपयोग काय बघा. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला व्यावहारिक म्हणजे कसे आहेत? कमर्शियल ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. पहिलं तुमचं कॉर्प बायोटेक्नॉलॉजी. Biotechnology is used in agriculture field to improve yield and variety. पीक जैवतंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैवतंत्रांचे उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला
जातो. आता उत्पन्न जास्त पाहिजे. विविधता म्हणजे बघा, जर तुम्ही पाहिलं तर आता पहिले मक्याच उदाहरण घेऊया. पहिले साधा मका होता, आता स्वीट कॉर्न आलेला आहे, म्हणजे गोड मका. गोड मक्यामध्ये आता रेड कलरचा मका निघालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे काय विविधता, इल्ड अँड व्हरायटी याचा उपयोग केला जातो. हायब्रिड सीड्स, genes of two different crops are recombined to form hybrid of various crops. This is special use for fruit. संकरित बियाणे दोन वेगवेगळ्या पिकांची जनुकी एकत्र करून विविध पिकांच्या संकर जातीमध्ये घालतात. फळासाठी मोठ्या प्रमाणावर केलं जातं. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. या ठिकाणी बघा, Corp develop with desired characters by integrating foreign genes with their genomes are called genetically modified corp. High yielding variety with resistance to disease, alkalinity, weeds, other stress like cold and drought. Corp developed by desired character interchanging high yielding variety is resistance to disease, alkalinity, weeds, other stress like cold and drought. मराठीमध्ये बघा की बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असं म्हणतात. मग बाहेरचं एखादं जनुक घ्यायचं एखाद्या चांगल्या पिकाचं, तर ते दुसऱ्या जनुकीय साच्यात टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तसं फळ तयार करायचं किंवा पीक तयार करायचं. त्याला काय म्हणतात, उन्नत पिके असं म्हणतात. या पद्धतीचा का उपयोग केला जातो की या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या, रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीत तग धरून असणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. नंतर आहे तुमचा बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस वगैरे. BT brinjals. BT brinjals variety is developed by using the gene isolated from Bacillus thuringiensis. This improved variety of brinjal kills the pest same way of BT cotton does. Bacillus thuringiensis या जीवाणूपासून मिळालेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जाते. बीटी कापसाप्रमाणेच वांगे सुधारित वाण फळातील कीटकाचे नाश करतात. हे बीटी, जसं बीटी कापूस आहेत तसं बीटी वांगे देखील आहेत. नंतर आहेत गोल्डन राईस. त्यांच्या झाडाला जर किंवा फळाला जर कीड लागलं तर ते कीड ऑटोमॅटिक मरून जातं. तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणे जरूर टाकण्यात आलेले आहे. 2005 मध्ये निर्माण झालेल्या गोल्डन राईस 2A मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. A gene synthesizing the vitamin A has been introduced in the variety of rice as compared to the normal variety. This variety, which has been developed in 2005, contains 20 times more amount beta carotene. यामुळे काय होतं की शरीराला अजीवनसत्व मिळालं पाहिजे म्हणून त्यातून अजीवनसत्व टाकले जाते. तणनाशक विरोधी वनस्पती. तणामुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येतात. यातून बाहेर पडणाऱ्या रसामुळे तणांच्या सह नियंत्रण करणे शक्य होणार आहे. पहिले इंग्लिशमध्ये वाचून नंतर तुम्हाला सांगतो मी काय साहेब. Herbicides tolerant plants weeds always affect the growth of main crop. The herbicides are used to destroy the weeds. It affects the main crop too. Due to this, herbicides tolerant plants variety of crops are being developed. Due to this, it has become possible to selectively destroy the weeds. आता या ठिकाणी मग काही असे पिकं असतात त्यात तणनाशक वाढतात.
तणनाशक वाढलं, आपण नष्ट करण्यासाठी तणनाशक पावडर जर मारली तरी पावडर किंवा तणनाशक जे आहेत ते दुसरे जे मुख्य पीक आहेत त्याला घातक असते, ते सुद्धा जळून जातं. मग अशा वेळेस काय केलं यांनी की एक तणनाशक कॉर्पस तयार केलं की ज्याच्यातून रसायन बाहेर पडतं. त्या रसायनामुळे काय होतं, हे गवत वगैरे जे तणनाशक आहेत यांचा आपोआप नायनाट होतो. पुढचा बायो फर्टिलिटी. हे 3-4 पेजेस आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला घेऊया आणि पुढच्या लेक्चरला हा चॅप्टर आपण या ठिकाणी संपवून टाकूया. ओके ओके बाय.